तेच तर म्हणलं ना बा असे चेहरे उतरले आणि त्याचे पाहुणे बा सांगतो तुम्हाला. हा हिशोब तुम्ही सांगितला का त्याले इतका इतका झाला बा 10,500 एक्स्ट्रा झाला. असे तोंड पडले ना त्याचे काय असे पाहण्यासारखे होते ते. त्याला तर वाटे बा शिवलाल आला आपल्या गेरात नाही. असे वाघासारखे असे म्हणजे शिकार कशी होती बा आपल्या हातात नाही असेच पोराले होते ते सगळे टपेलच बिलकुल असे गालातल्या गाला हसेत ते. त्याला वाटला बस आता 10,000च्या आत खर्च आहे शिवला मेला 1.25 लाख आता. पण त्याला माहित नाही ना शिवलाल कोणत्या मिट्टीचा बनेला आहे तर काय एवढं सोपं आहे का ते. हा तुम्हाला कसं मी कव्हर केलं पाहिजे मला माहिती आहे ना कोणता माणूस कुठं पकडा लागते आणि कुठं बरोबर हँडल करावं लागते. आता माझ्या 1.25 लाख वाचले. 25 तुम्हाला द्यावं लागते मला काही गम आहे घ्यायचा नाही. मग आता कसं आपण फर्स्ट क्लास जाऊ ATM मधून पैसे काढू आणि तुमचे 25 तुम्हाला देऊ निंब घेतली की रवाना नाही का समजा. असं आहे का ते 25,000 जुगाडायचं. बरोबर ठीक आहे ना 25 मीच घेतो आता आणि रट्टी देतो. थांबा तुम्ही जराशी होऊ द्या बरोबर वेट अँड वॉच. माहिती बा शिवला ते आपलं काय सनसनी आहे ना सनसनी. ते तर असा पाय माझ्याकडे दात ओटे असे खाय ते. म्हणे मुका बसणं कमी सांगणं असं करल्यासारखं करे मला ते. मी आता म्हणलं मारते का बाहेर येऊन. पण ते कसं मुकाड्यानं बसलं त्याचा काही इलाज चालला नाही सगळ्या समक्ष. मी म्हणलं बा इतका खर्च आलाच मला हिशोब आपल्यापाशी. ते जरा शायनच आहे शिल्लक आहे जरा अगाव आहे जरा. ते कसं आउट डिमागाचं आहे. पण केलं काय सारखं त्याचं बी यावेळेस पलटी मारली त्याला बी. मग त्याला तर वाटते आता 1.25 लाख आजाच्या अंगावर येते पण येऊ दिले का. मग बिलकुल असे म्हणजे कोमात गेले ते कोमात. आता बा त्याला वाटते काय काय असे म्हणजे हातपोट मोडून राहिले सण ते. काय करावं काय नाही. ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण म्हणलं आपल्याला लवकर यायला लागते बरं उशीर करता कामा नाही. मग तिकून आता गाडी कोणती आपल्याला काय ना म्हणजे याच गाडीनं यायला देऊन देऊ ना 500 का ड्रायव्हर साहेब 500 घेतले देता का वापस तुम्ही. डबल पोहोचून देसान का आम्हाला. आता पोचून द्यासाठी चालू ना तुम्हाला मी. हो 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 बिलकुल बिलकुल जिथं म्हणसान तिथं काही वांधा नाही. 500 द्या 200 द्या काही द्या बिलकुल बिलकुल शेल्यावरच नाही तुम्ही आता. म्हणजे तिकून याचा प्रश्न मिटला आपला म्हणजे नाही का. बस आता आलाच वाटते जवळपास नाही का. काय आले धाबा मस्त दिसून राहिला पाहुणे बा. काय राजा त्या खिचडीने भूक नाही गेली बा मग काय बातच भूक लागू राहिली का म्हणलं ड्रायव्हर साहेब जेवता का करता का जेवण इथं मस्त धाबा राहते. बरं जमलं पातर नाही का. करा ना मग करून घेऊ ना पाहून घ्या ना पहिलं कसं आहे ते. तर चांगलं असेल तर करा नाही तर मग राहू द्या काय त्याचा विषय जाऊ द्या मग. हे बा राहू द्या बा शिवलास तू काय म्हणलं राहू द्या बा जेवाचं राहू दे पहिले आपल्याला पटकन येणार पैसे काढणं आहे उशीर होते मग. चांगलं असलं थांबू नाही तर शेप आता असेल तर कोण थांबते फक्त आहे का नाही बाबा पुन्हा काय अर्ध्या घंट्याचं काम. थांबा ड्रायव्हर साहेब साईडला लावा गाडी घ्या साईडले. तर काय बा मी काय म्हणतो राहू दे ना. हो ऐका ना भाऊ बा आता मामा झाले 3 मामा राजे एका गाडीत नाही म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊन राहिले आता. मग काय तुम्ही आता पोरीचे असले मामा मी नकली मामा समजा मानलेला ते मामा लुटे रे. मग तुम्ही काय काळजी करू राहिले थांबा म्हणलं गाडी साईड लावा घ्या साईडला घ्या. आपलं जेवते बोला जेवाचं आमचं जमन का म्हणलं कसं पैसे नाही बा म्हणून राहिलो. काय त्याचं देऊन देऊ ना पैशाचं काय मी हो ना मी असल्या नका काळजी करू तुम्ही लावा साईडला लावा फक्त. बरं आहे म्हणलं बरं आहे व्यवस्था या म्हणलं बसू इथंच. पहिले इकडे दे तू इकडे पहिले. म्हणजे पोझिशन बरी आहे का हॉटेलची म्हणजे समजा आपल्या हिशोबात आहे का म्हणलं. व्यवस्था मस्त आहे काही टेन्शन नाही. गाडी इथं लावून द्या तुम्ही साईडले आणि आपण कसं जेवण करून घेऊ पहिले. पाहुणे बा मी काय म्हणतो आपण गाडी लावून देऊ त्यानंतर इथं जेवण करू. जेवण केलं की मग कसं जाऊ आपण ATM वर पैसे काढून घेऊ. तुमचे पैसे 20,000 रुपये 25 साठी नाही का 25 तुम्हाला देऊन देतो. बाकीचे जेवणाचे जे ह्या इच्छे सध्याच तुम्हीच देऊन द्यायचा नंतर मग ती बी काढून घ्या माझून ती मीच देतो समजा. जेवायची तिकडे आणि ते 25 तिकडे नाही का. पाहू ना आता काय होते 1 व्याज तर 5 लाख ना पुरेपूर नाही का. नंतर तर मग हायच बत्ती द्यायची साई येईल. राजा म्हणजे इथं मध्येच द्यायला होता का आता काय कसं हो ते 25,000 तुम्ही तिथं देतो म्हणे आता म्हणता की ATM वर जायला लागतं. काय राहू द्या ना आता उशीर होते आपल्याला राहू द्या जाऊ दे तिकून आल्यावर पाहू पहिले ATM वर जाऊ नंतर मग पाहू काय आहे जेवाचं. अरे तुम्ही काही उलटीच कामं करता बा काय पाहुणे बाराच्या पुरीचे मामा आहात तुम्ही असं नका करू तुम्ही. इथं कसं 2,000 रुपयाची गोष्ट आहे का जास्त गोष्ट आहे का ती तुम्हाला देऊन राहिलो ATM मधून सांगा जाऊ मी तुमच्या. ते ठीक आहे पहिले जेवण करू नंतर पाहू काय आपण उशीर होते तिकडे निंबू घेऊन नाही झालात का मग काय किती उशीर होईल ते. बात होते ना ते कसं अन्नाचं नाव काढलं ना आपण नाही म्हणलं का नाही एखादा घातपात होऊ शकते बरं म्हणजे कसं असते भरल्या ताटवून माणसानं जाऊ नये कुठं. आता आपण कशी इच्छा झाली ना जेवाची जेवणच घेऊ आता पहिले. तिकडे उशीर होईना काय होते 6-6:30 वाजते तिकडे एवढ्या लवकर नसते निघत ते नवरी मग काय टाईम होते दिले पहिले जेवण करू नंतर ATM वर जाऊ. पाहुणे बा हे म्हणते ते बरोबर आहे. कसं भरल्या ताटून कसं बरोबर नसते. जेवण करून घेऊ पहिले म्हणजे आमचे भागून जाते आता नाही का. हो ना खिचडी तर बातच भूक लागली मला.
बरं ठीक आहे, जाऊ दे बा. 25,000 रुपये ते आपल्या समजा ते 25 आणि आता हे जेवणाचे जे होईल हे सगळे तुला द्यायला लागले बा. ATM मधून काढल्या बरोबर. हो, आता सांगू राहिलो मी. तुम्ही काय राजा लयच मला असे बारीक मनी दिसते बा. मग काय देऊन राहिला पैसे काय घाटा राजा पैसे का कोण कोंबडी खाते पैसे. चला पहिले जेवण करू मस्त शाही मस्त मग चालले आपले तिकडे. बरं ठीक आहे, जरा लवकर उरकतो घ्यायचा फक्त म्हणजे कसं उशीर नाही झाला पाहिजे. चला मग चला. गाडी लावायला यायले चला. तर रे गाडी लावा मला तिकडे. चला म्हणलं चला. हो चला चला. आज तर आराम भेटला, सुट्टी आहे. मला चला आता मार्केट 1-2 दिवस जरा कसं मागं पुढे चालू आहे. तर म्हटलं वातावरण बरोबर नाही, करा आराम आता घरी. आता तुम्ही दिसले मला दरवाजात कोण पाहिलं तर म्हणलं बा काय सहज झाले वाटते नाही काय विशेष. हो आता कसं तुमच्याकडे आता 2 हप्ते झाले पेमेंट काही मागितलं नाही. आता मागच्या वेळेस तुम्ही देतो म्हणे. तर आता म्हणून मी म्हटलं आता मागून घ्या. आता लोकांचे देणे घेणे आहेत, भरपूर मोठे मोठे कास्तकार आहेत. आता कसं आज आहे बंद, उद्याला काय येऊन धाडस पडते द्यायची. 15 लाख रुपये देणं आहे आपल्याला. तर तुमचा 15 लाखाचं बिल होतं समजा तेवढ्या पट्ट्या. तर भेटेल का म्हणलं आज मग काही चेक गिक समजा. आमच्याकडे का खादोडी ट्रेडर्स नाही हो, आमच्याकडे कशाला पेमेंट आहे. दिला ना मी पेमेंट. हे 8 दिवस झाले माझा मी चेक दिला ना शिवलाल दिला. शिवलालजी टोयकोटेला मी माझा चेक दिलेला आहे 15 लाखाचा. त्यांनी आता तुम्हाला दिला नाही का त्यांनी. बोलतो 8 दिवस झाले पेमेंट दिलं का तुम्ही म्हणजे चेक दिला का. बाबा 8 दिवस झाले तर घनश्याम भाऊ दम नाही खाऊन राहिले म्हणे पैसे द्या लागते म्हणे कास्तकाराचे. मलाच तेव्हा म्हणलं मागत होता ते. 15 लाख रुपयाचा चेक देऊन दिला त्याला. त्यानं त्या दिवशी विड्रॉल केला वाटते बहुतेक. हो कास्तकार मागून राहिले म्हणे. तर मग तुम्हाला माहिती नाही का सगळी कल्पना तुम्हाला याची काहीच नाही का. मग तुमच्या मोबाईलवर SMS येते काही आला असेल ना. आता काय मी कसं मोबाईल पाहतही नाही, पाणी येऊन नाही राहिला इतका. आता मी जीवाच्या मागं पाणी पाऊस चालू आहे, अवकाळी येते इकडे तिकडे जाणं येणं. मग काय मेसेजही पाहिलं नाही. अरे बाप आता पाहा मग काय काढलं असेल का. काढलं का ना काढलं म्हणजे काढलं ना 100% काढलं ना. हो मग काय त्या दिवशी म्हणेन ते काढायला झालं म्हणे मी असं म्हणते दुपारच्या टायमात. मग काढले त्यानं पैसे बहुतेक कास्तकाराला द्या लागते म्हणे असं म्हणते. आपण कास्तकाराचे फोन येऊन राहिले म्हणजे दिले नाही त्यानं पैसे दिलेच नाही. सगळं व्यवहार त्याच जोडाय चेकबुक येते. काढलं गेलं का मग तर काय असं पाहतो मग मी मोबाईल पाहू द्या मला काय होते काय नाही समजतेस. मग पहा तुम्ही ते एंट्री पाहून घ्या कोणत्या काढल्या काय काढल्या. मोबाईलमध्ये SMS असते पाहून घ्या ते. यापासून तर त्याच्यात सगळं दिसते. कोणत्या एंट्री काय झाल्या काय नाही तर पाहून घ्या पूर्ण. 100% काढले आता तुम्ही म्हणता पाहतो मी तसं घरी जातो आता. पहिले आता ते शिवलाले पकडतो कुठं आहे तर पहिले का वाटले का खर्च केले काय सांगा. आता घरी झाला त्याच्यामुळे फटकन निघ तुम्ही आता. हो पाय तुम्ही रस्त्यानं काय आहे वाटेच मला. एक तर मला फटका होता नाही याले फटका होता. याले बसलाच समजा नाही का. काय ते पैसे द्या आता बस झाले जमा झाले ते आता. पहा तुम्ही अर्जंट जा. कसं तसा माणूस चांगला आहे म्हणा. बहुतेक त्यानं खर्च केला नसेल किंवा वाटप झाला नसेल. तुम्ही एक वेळ जाऊन चेक करा. म्हणजे कसं लोड घेऊ नका फालतू. कसं तब्येतीकडे लक्ष द्या महत्वाचं म्हणजे गोळ्या गिड्या चालू असेल तर. गोळ्या गिड्या नाही म्हणा पण आता सुरू होते काय माहिती आता. पाय तुम्ही पटकन जातो त्याच्या घरी. हो पाहतो मोबाईल पाहतो पहिले काय झालं काय नाही. बा आता नाही का. मला तर कठीण दिसू राहिलं पुढचं भविष्य नाही. पाहा लागेल बा आपल्याला सावध राहा लागेल. हो ना गडबड आहे बा सर जमाना गडबड आहे. कायची गडबड आहे काय झालं काय म्हणलं काऊन एवढा धामधुमीत करू राहिला. थांबा 2 मिनिटं का बोलायला टाइम का. घणी आहे बा तू काही जास्त बोलत शिल्लकता. तुला वाटत असं मी दला लावून असा तसा 22 तास येते तुला कसं एवढ्या डांगराला मिळून राहिला तू. का म्हणलं कॉलनी त्या लोक बोललं पाहिजे काही काही का म्हणलं शब्द नाही बोलू राहिला का. इतका पैसा करू राहिला काय रे बाळू. आता मी महापरेशानी आता काय कोणासंग बोलता काय करता राजा. तोंड उघडा टाइम नाही ना मला. फुल परेशान झालो मी काय समजून नाही राहिलं. डोकं काम नाही करू राहिलं माझ्या आता. मग काय बा गाडी घेऊन पळाची पळाली ती मावाला चक्कर येऊन राहिली होती मला म्हणून थांबलो मी. म्हणलं ऊन काय ते वातावरण काय सर मला डोकं दुखू राहिलं काय समजून नाही राहिलं मला. हे व्याप सगळेच मागत असते भाऊ घनश्याम. आता आपला जुना दोस्ताना तुला माहित नाही का. मी लग्नाच्या वक्ती किती परेशान होतो पण आता काय निघतच असते दिवस. मग बरं मग काय म्हणजे काय अडचण काय म्हणलं काऊन टेन्शन काय झालं तुले काय म्हणतो बड भाऊ. नंतर मी सगळी स्टोरी सांगतो काय काय नाही तर. आता मला पहिले रामपूरला जाऊ दे तुम्ही. हो कसं आहे लवकर मला शिवलाला पकडणार नाही ते बा पुरा फिटलो मी आता. काय शिवलाले कोणतं शिवलाल रामपूरचा का शिवलाल टोयकोटेस ना. काय खाऊन म्हणजे काय केलं काय त्यानं काय नाही केलं. 15 लाखाने जवळपास 15 लाखा टिपर आहे मला. त्यानं जर का समजा काही उलट सुलट केलं असेल ना पुरा फिटलो मी. 15 लाखानं घर गाण ठेवायची पैया मारा आता. काऊन की बा त्यानं काय केलं ते खादोडे साहेब नाहीत का ते व्यापारी आहेत. तर ते आमचा माल खरेदी करते लय खेपतं ते मालाचे पैसे आपल्याला 8-15 दिवसांनी देते. यावेळेस आता 15 दिवस झाले तरी पैसे काही दिले नव्हते. मी त्याच्या घरी गेलो तर मला बा अजून तुम्ही पैसेच नाही दिले. 15 लाख रुपये म्हणलं कास्तकारात देणे घेणे आम्ही माझ्यावरचे हेरफार करतो इकडे तिकडे. तर मग आता व्यापाराचे पैसेच नाही आले. मी त्याच्या घरी गेल्यावर ते म्हणते की बा मी दिले म्हणते पैसे शिवलाले 8 दिवसांनी. दर हप्तीत देतो म्हणे मी. तर त्यांना लगाना 15 लाख रुपये काढले बिन घरी नेले का काय केलं खरचले का काय माहित. हो पण कास्तकाराचे पैसे काही देणे नाही झाले. कास्तकार मा घरामध्ये फिरू राहिला आता काय करावं काय नाही. पण तुझ्या खात्यातले पैसे ते काढून राहिला तुला काय पता नाही 8 दिवस झाले म्हणजे तू आहे कुठं ना. एवढ्यात मार्केट जास्त बंद होतं ना सुट्ट्यासाठी जास्त आल्या ना पाणी वातावरण बी बंद ठेवलं काही दिवस. तर आता कसे कास्तकार आलेत ना 10-12 कास्तकार मोठे ठोकठोक म्हणजे आमचे 90,000 80,000 असे तसे 15 लाख रुपये आहेत ना त्याचे हरभऱ्याचे गव्हाचे. तर आता ते मी यायला म्हणलं खादोडे साहेबाला द्या यायला द्यासाठी तर असं समजलं. मग आता त्याच्या घरी जातो बा त्याची कलर पकडतो पहिले 2 झापड हाणून मी त्याला पहिले तर काळ म्हणतो पैसे तू आता काही होईल का आता. आता हेच नाही करत त्याची. अरे बाबा घरी काय आहे ते तिथं पोहायला लग्न होतं मला. आता कसे 2 घंटे झाले येऊन. मी कसं लवकर आलो. तर ते आता वरात गेली का काय सांगा बा. तिथं होतं पण ते मिरो मारो करायला होतं तिथं जाईन तिथं पकडते घर नाही सापडत ते चक्कर वाया जाईन तुम्ही. हो माग मी आता 1-2 दिवस झाले फोन करू राहिलो तर लग्नात गुतीला करे बा ते. बरोबर ठीक आहे का पोहायला आहे का. बरं आता तुम्ही गाडी काळजी निघालो. मी काय म्हणतो घनश्याम एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही तुले. ते कसं असं 2-3 दिवस सुट्ट्या आल्या त्याचं लग्नात जरा कसं रिकाम झालं नसन पैसे घेऊन आलं नसन तिथं असं असन ते बहुतेक पैसे गिसे त्याच्या घरीच असं देते की ते असं काय असं एवढा थोडी फ्रॉड असेल 15 लाख रुपये. ते सगळं बरोबर आहे तसं जर असं फारच चांगलं मग तर बरंच आहे बा. पण वाटते ना 1% असं वाटू राहिलं की बा नाही चाड्या त्यानं असं होते ना माणसाला म्हणून टेन्शन येते ना. बरं पाय मग हे बा अजून आता वरात गेले का नाही. एक तर उशीर होतेच लग्न म्हणलं की 5-6 वाजते. तर आता जा आता कसे 5 वाजून राहिले हाय का नाही पाय बा जा पाहुणी अजून जायचे असतील ते पहिले तिथं जातो नाही असलं तर रामपूरला जातो. मग पाय जाते कुठे का जा चालू
नाही ना हो राजा, बा तुम्ही काही ऐकत जा ना जरासं ड्रायव्हर साहेब राजा, लोकांचं ऐकत जा ना का तुमचीच लावता का तुम्ही? हा, तुम्ही काय म्हणता की अंदरचं गाव आहे, 2 किलोमीटर अंदर घुसा लागते, डबल वापस या लागते, 1756 खेडे करून जा लागते. मग आमच्या गावातच काऊन ना तुम्ही सकाळचा टाइम चॅट दिली ना तुम्ही, अशा चॅटा नाही द्यायला पाहिजे तुम्ही. आमचे लोक इथे उभे असते तर हा, लग्नाचा नवरदेव राजा म्हणलं उभा होता आज सकाळी आणि तुम्ही म्हणलं राजा की बा एसटी आला होता टाइमशीर. हा, कसे काय बोलून राहिले तुम्ही? ते तर मान्य करून राहिलो मी काय म्हणून राहिलो की बा सकाळचा जे 9 वाजता टाइम आहे ते आलाच नाही ना. काऊन की कसं आहे, मला एक माणूस भेटला हो, ते असा लंबा पैजामा होता, असं लंबा तोंड होतं. ते मला पुलापाशी भेटला म्हणे, बा गाडी जात नाही म्हणे अंदरे, ते तारा लावते म्हणे खाली, ते पोल आहे की नाही हवे ना खाली लावला आहे म्हणे, एसटी जात नाही म्हणे, टर्न मारत नाही म्हणे तिथून. मग मग मी पलटुली बा तिथून. मग काय करता? अरे बाबा, म्हणजे सकाळचा 9चा टाइम आलता का मग समजा पुलापर्यंत? पुलापर्यंत म्हणजे गावात टाकून राहिलो तुम्ही, आलतच ना बस आता अर्धा 1 किलोमीटर राहिलं होतं पुलापासून. ते माणूस म्हणजे जातच नाही म्हणे, पुढे काही करा म्हणे तुम्ही, जा समजा म्हणे बा. मग मी आटलं कुठं बा गाडी न्या, अजून वापस वापस पलटा रिवर्स मारा, म्हणून म्हणलं बा मी काही पुढे आलो नाही. हो, मी आटलं बा झालं असं दुरुस्त, पुन्हा आता आलो मी 5चा टाइम घेऊन. आलं 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 लक्षात आलं ते. हो समजलं ते आता. जाऊ द्या म्हणलं, हे बा पलटा गाडी, जाऊ द्या काय आहे ते समजलं आता. हो ना, म्हणजे काय समजलं काय म्हणलं, म्हणजे काय काय म्हणजे कसं काय समजून नाही राहिलं, मग तुम्ही काय म्हणून राहिले? जाऊ द्या, ते आता कसं विषय काढायला पुरत नाही ते. जाऊ द्या, तुम्ही गाडी पलटा, जाऊ दे. नाही, असं कसं तुम्ही तुम्ही सांगा मला काय कारण काय म्हणजे? म्हणजे प्रशासनाची दिशाभूल करते का एसटी महामंडळची कोण? म्हणजे झालं काय नेमकं, म्हणजे त्यानं खोटं सांगितलं का मला? ना मग काय तर त्यानं काय केलं, लग्न होतं आमच्या गावातनी हो, लक्ष्मणराव किरकिरेचं. एसटीन जाणार होता आणि आम्ही आता इथं दोघं तिघं इथंच उभे होतो, वाटच पाहू राहिलो तो एसटीची. एसटी आली नाही राजा तुमची. हो, त्यानं तिकडे जाऊन पिन मारून दिली आणि तुम्ही गाडी पलटून गेले. इकडे आमचा कार्यक्रम निघाला, आम्ही आता इथून फाट्यावर नेलं यायले. तिथून ते नवरदेव आमचा दुसऱ्या एसटीने गेला सुपर्ण, तिथून ॲटोनं आला, म्हणजे निरा तितंबा गेला आम्ही. आम्हाला माहीत. हो, आमचं तर आम्हाला वाटते आता तुमची कंप्लेंट करावी, एसटी काऊन नाही आणली. तर आता तुम्ही असं सांगून राहिले, मग काय बोला आता आमच्याच गावातला असं असल्यावर. अरे वा, म्हणजे नाही का आता कमाल तुमच्या गावाला यायची? असे जर तुम्ही करत असाल तर मग आम्हाला एसटी आणा नाही लागत. नाही, सोडत नाही त्याला, सोडत नाही. तक्रार देतोच मी त्याची 100%. मग डेपोमध्ये तक्रार लिहून देतो. काय नाव आहे त्याचं? जाऊ द्या सोडून द्या, काही पिक्चर करू नका तुम्ही, ते लोचल काम आहे ते. जाऊ द्या. नाही लोचल म्हणजे लोचल, आम्हाला नाही ते लोचल फोचेल. मग असे जर तुम्ही म्हणजे एक जण सांगते एक गाडी अंदर आणून राहिलो आम्ही 2 किलोमीटर, एवढं मोठं डिझेल गमावून राहिलो, सीटा इकडे वाट पाहू राहिले, आमच्या नावाचा रोष इकडे. हे बा मी कंप्लेंट देते त्याची डेपोमध्ये की हे काय नाव फक्त सांगा त्याचं. काय आता सांगणार आहे ते, मायाच पोरग आहे म्हणलं, ती शिवलाल टोयगोटी आहे. हो तेच होय, ती शिवलाल टोयगोटी लिहून घ्या, शिवलाल जगीरा टोयगोटी. सांगा म्हणजे बाप नाव सांगू राहिलं पोराचं, म्हणजे पोरं किती बदमाश असं नाही का? हो 100%. बरोबर, ठीक आहे. मग हो करतो मी काय करायचं ते आता. हो 100% बिलकुल झालं द्यायचं बाई ना, 1-2 दिवसात चौकशी, विशेष नाही. हा बा, काय करायचं ते तुमचं तुम्ही. हो घ्या पलटून घ्या आणि जाऊ द्या आता. हो जाऊ द्या आता, ते लग्न अजून यायचे आहे तर आम्ही आलो पुढे. हो, ते आता आल्यानंतर मग त्याला सांगेन आम्ही, सूचना देईल. ते सूचना बरोबर पोहोचते ते. हो बा कायदा बिलकुल त्याला लिहून दे, नोटीसच येते, टेन्शनच नाही आता. हो करतो मी काय करायचं ते आता. हो अजून यायला लागतो रातचे 10 वाजता. काय लग्न होय ना हे, का काही लागते का जेवायला आलं ते राजा. झालं निपटलं म्हणलं, काही नाही राहिलं आता. हो गेलं, नवरदेव गेले, ते झाली विदाई झाली, सगळं झालं ते. हो आम्ही आता आमचे सामान आहेत ते, ढोल हे ते सगळं, बँजो गिंजो ते आता घराकडे घेऊन चाललो होतो. कटला आला आता, निघायच्या फिक्री जाऊ. हो निघा म्हणलं, चला घराकडे. त्यामुळे तुम्ही तुमची मी काय म्हणून आलो, मला त्या नवरदेवाचं काय घेणं नाही, मला त्या लग्नाचं काही घेणं नाही, माझं दुसरं काम आहे ना. मग काय काम काय म्हणलं, मग दुसरं कोणतं काम आहे तुम्हाला? मग लग्न मिळालं, लग्नाला आले का तुम्ही? मी शिवला टोकोटेल धुंडासाठी आलो, लग्नात होता म्हणे ते. एक जण सांगे म्हणे आता माझ्यासोबती, म्हणे इथं लग्नात आलेला आहे म्हणे, ते जाऊन पहा अजून घरात गेले का नाही, तर म्हणून आलो मी पाहासाठी आले. इथं हाय का दिसली का आलते ते होते ना. अरे का यायला काय तर झोडपं दिला रे बुवा. आधीच तर इकडे किती मोठे झोडपे दिले आणि आता हे कोणतं नवीन आलं बरं करून. म्हणजे काय तुमचं म्हणणं काय म्हणलं, शिवलाल टोयकोटेचं म्हणजे काय, त्याला काही केलं गेलं काय तुमचं काही? लंब झालं ना काय केलं म्हणजे काय नाही केलं. 15 लाख रुपये झापू शकते मला आता. ते जर नाही दिसलं तर काय आता पयाला काय होता का, पण लग्नात होता का? हो 15 लाख रुपये. 15 लाख दे लोक झोपले होते बुवा. अरे बा म्हणलं, माणूस कोणत्या रंगाचा, तुम्ही पैसे दिले हा. ते आता इथं होता म्हणा, पण ते निंबू आणायला गेला तर तही मुसरा आलाच नाही. हो कुठे गेला आणि काय गेला. हो तिकडे मार खाऊ राहिला, काय सांगा आता काय होते काय रे बुवा. आता बाबा काय करू राहिला काय सांगा. बापरे, इथून गेला ते नाही म्हणजे समजा रामपूरच गेला असेल का, कुठे गेला असेल ते? यानं तर सांगा आता फालतू कसं. मामा कोणत्या ते आता नाही का. हो आपला मामा. हो आता ते 2 मामा कोणत्या झाले चालते नाही का. हो बरोबर सांगा. ते कसं आहे, ते निंबू आणायचे विसारे गेले बा 2 जण. हो एक शिवलाल टोयगोटे आणि एक त्या पोरीचा सक्का बाबा. हो उसंगी झाली, नवरी नाही गेली तरी त्याचा याचा पता नाही. तर आता ते गेटच्या बाहेर गेले ते बा, ते काय न गेले काय नाही आता. हो तर येतो म्हणे, अजून काही आले नाहीत ते आता. हो आता कुठं बसले का काय सांगा, काही समज आम्हाला काही माहीत नाही बा. तसं नाही म्हणून बसणार नाही ते माणूस, बहुतेक घरी गेला असेल ते 100%. घरी गेला असेल का? ते पहा बा तुम्ही काय, एक तर रामपूरला जाऊन पहा, नाही तर कुठे पहा. आता मी काय सांगू शकतो त्याला, पण गेले इथून गेले पण इथं नाही. मी आता कसंच काय करावं, इथं सापडत होतं ना, जरा आणि माहिती व्हायला पाहिजे होतं मला. हे काय करा, लग्नात सापडला असता, सगळ्या लोकात केली असते त्याची मी ऐशी तशी. पण आता काय होते काय पाहतो मी, रामपूरला जाऊन पाहतो आता. हो तिथं का सोडतो मी त्याला. हो रामपूरला पाहतो आता, सगळे लोक जमा करतो लागायचे. चला येतो मग मी. बरोबर जा मग आता, पहा काहीतरी लागला मिळतं. हो जा जा.
अरे का शिवला किती फोन लावा किती म्हणलं तुले उचलाचा पता नाही राजा फोन तुया आम्ही किती परेशान काय करा म्हणलं फोन नाही उचलत तू पुन्हा हे पण मी काय म्हणलं निंबासाठी थांबले का तुम्ही वरात निघाली का निघायची आहे म्हणलं उसंगी झाली का सर झालं ना घरी आलो ना आम्ही मग टाइमच कुठं लागला तू गेला आणि बसला फटाफट फटाफट उरकत घेतलं त्यानं 4 वाजता तिथून निघालो 5 घरी पोहोचलो तुम्ही कुठं मग सध्या अजून आलेच नाही का बाबा निंब घेऊन कायचं बाबा आम्ही तिथून निघालो मग आता ते काय म्हणे पुरीचा मामा जेवण करू म्हणे हो धाबा होता ते खिचडीने काही पोट नाही भरले आमचे इथं धाब्यावर थांबलो का आता मास्टर झाला नाही ते हो तंदुरीवाला मग थांबलो जरा अर्धा घंटा हे बा आता आला ते आता सुरुवात झाली भाजी गिजी सांगितलं सगळं सलाद ते झालं आमचं तर काय झालं काय म्हणलं पोहोचले का मग तुम्ही हो जाऊ दे पोहोचू द्या ना येतो मग आम्ही आता आमच्या काय अडते घ्या ना निपटून तिकडं हो ते तर घेऊ रे बाबा नवीन आपत आली ना तो मग तुझ्या मग एक एकच येऊन राहिला ना ते आपला घनश्याम आला म्हणलं घरी हो ते घनश्याम काय म्हणून राहिला की बा माय काय म्हणजे 15 लाख घेतले म्हणतो 15 लाख कधी आणले तर बाबा ते आलाच खरं बा आम्ही तर 15 लाख तर अशी ठेवायला आहे म्या कोणती ईडीची धाड पडली दिसत नाही ते घरीच आहेत ते हा ते त्याचे 15 लाख का काय काय म्हणे ते आले का ते काय तर राजा मग काय घरी आलता ते हो मला म्हणे बापा म्हणे असं आहे म्हणे 15 लाख वाटली नाही म्हणजे त्यानं कास्तकार लोकांचे फोन येऊन राहिले म्हणे काय झालं काय नाही कुठं करू राहिला ते हो तिकडे त्या मंदिरावर गेला होता ते तुला पायत आला ते आता कुठचे द्यायला 15 लाख 10 लाख राहिले 5 लाख सोनं घेतलं त्या दिवशी मी लक्ष्मीच्या लग्नाच्या कपडा घ्यायच्या होती 15 तर मागतेच ते नाही का हो कमी दिले तर मग आता पाहा लागले का ते द्यायची इच्छा नाही मला 10 हो मी कसं एखादा झोडपा देऊन टाका हो पण आता काय करावं कसं करावं बरं मी काय म्हणतो तू काय कर हो तू सांग फोन काही लागून नाही राहिला म्हणा त्याचा स्विचच्या बहुतेक काहीतरी बॅटरी खराब आहे म्हणा मोबाईलची हो नंतर मग कसं मी करतो म्हणा आलं की फोन करतो म्हणा तुम्हाला जा म्हणा काही काळजी करू नका म्हणा सगळं बरोबर होते म्हणा पैसे कुठे नाही जात म्हणा तुमचे बरं मग सलटून देऊ का मग त्याला सध्या मग म्हणजे काही म्हणजे टेन्शन नाही देतात पण आहे ना पैसे चांगलं त्याला येतात म्हणा ते सध्या त्याचा मोबाईल खराब झालेला आहे म्हणा पैसे का फोन चालले का म्हणा तुमचे हो ठेवते फोन हो सांगतो त्याला बरोबर हो मी रातचे 10 वाजता सुरू करीन फोन तोपर्यंत बंद करतो आता बरोबर ठीक आहे सांगतो म्हणा तसं आपण लय घामाचा काय व्हायला होता म्हणजे त्याला वाटे का पैसे गेले का काय असंच वाटे त्याला गेल्यासारखेच आहे म्हणा त्याला हो हो भेटते म्हणा कुठे जाते पैसे कुठे जाते हो ठेवतो जरा कसं आमचं जेव्हा आता आला आता जेवतो लवकर ATM वर जायला लागते त्याला 25 द्यायला लागते बा हो ते पाहतो ना आता काय देतो तू मला वाटत बदेशील म्हणून त्याला 25 देतो तू मला वाटत बदेईल म्हणून ते काय सांगा लागते तुला माहिती आहे एखादं पान घेऊन चालेल त्याला घराकडे घेऊन ये ना फक्त ते घनश्याम गेला की मला मी हे करतो व्हॉट्सअप करतो मला बरं देतो त्याला काढून पण मला एक नवीन अजून लोचा केला म्हणतो ते एसटीचा काय केलं होतं ते एसटी वाल्याला काय सांगितलं म्हणलं एसटीचं काय एसटीचं कोणतं एसटीचं काय तर आता खरं काय खोटं काय लोक सांगू राहिले गावातली चर्चा आहे की बा आता लोक आले तर ते 5चा टाइम आला एसटी तर सरपंच देत असं द्यायला विचारलं का म्हणे 9चा टाइम आला नाही तर म्हणे त्या लंबई तोंड्या माणसाने सांगितलं म्हणे की बा तिकडे तारा पडलेले आहे खंबा वाकलेला आहे म्हणून ते पलटून गेला म्हणजे ड्रायव्हर असं सांगे बा तिथं तर म्हणलं काय तो सांगितलं का ते विचारी कोण घेते करा मला संकट आहे का जिकून अरे बाबा म्या काय सांगितलं राजा कोण होईल ते सांगणार कोण होईल बरं ड्रायव्हर मी भेटू द्यायला कोण होईल मी हो म्हणे बा ते आता लंबई तोंडे आहे म्हणे असं तसं बाकीचे लोक म्हणे शिवलाला सोय म्हणते असं म्हणे बा ते आता तू होय का नाही आता काय सांगा मला वाटतं होय मला अंदाज वाटला तूच होय म्हणून आता मी का ते माझ्यासारख्या लोक नसते तर कोणाचं असं कोणाचं तसं लंबई तोंड्याने येईन ते सांगतो मी त्याला काय काय करते कर म्हणा जे कर असते करून घे म्हणा मी काय होय ते बा कसं चारी कोण जरा कसं म्हणजे जिकडून तिकडून दिसून राहिलं मला वातावरण ना होता भोवतीच आहे सगळं तुला म्हणते ना मी काय सोपा का एवढं मग काही बी ते काही नाही बात तिपतो तुम्ही अशा प्रकारनं काही विषय नाही माझ्यासाठी फक्त ते घनश्यामले सॉल्व करून टाकते तुम्ही लवकर निघ म्हणा येतात म्हणा ते आल्यानंतर मी कळवतो म्हणा पैसे कुठे नाही जात म्हणा पाहून घेऊ पुढचं पुढे सांगतो म्हणा तसं समजावून त्याचं तर म्हणणं होतं तू ये लोक थांबतोस म्हणे मी किती काही वाजव पण मी सांगतो बरोबर त्याला ठीक आहे हां ठीक आहे मग बाबा आता तुम्हाला काय येतं आम्हाला काय येत ना मी वाट पाहून राहील त्याची काही येते काय येते आता तुमचे पैसे काय तुमचा व्यवहार तुम्हाला माहित मला माहिती आहे का ती तुम्ही तुमचे 15 लाख आणले का 30 लाख आणले मला काय माहिती आहे तुम्ही खरे बोलता खोटे बोलता ते तसे नाही आहेत तुमचे पैसे भेटून जाईल तुम्हाला पण म्हणलं आता सध्या आलेले नाही ते अजून आता आम्ही आता अगोदर आलो ते मागून येणार होते त्याचा फोन बहुतेक आता काय लागून नाही राहिला चार्जिंग नसन लागून नाही राहिले पण उचलाले तयार नाही माणूस मग काय करा आता माणूस काळजी देत नाही का किंवा फोन नाही उचलू राहिला एवढे मोठे पैसे उचल केले कास्तकार लोक मला फोन करून राहिले आता उद्या मार्केट जर उघडलं तर मला मारणार नाही का लोक पैसे कुठून तुम्ही ते सांगा तुम्ही सांगा आता 15 लाखाची गोष्ट आहे ती उलशी नाही ना मग आता ते का पाहून गेले काय काय घरदार सोडून गेले येतीलच आता आम्ही आलो पुढे आता मागून येणारच होते ते पोरीच्या मामाने नेलं त्याले काय जेवण नेलं काय नेलं काय सांगा मला नाही माहित आता म्हणून म्हणलं कसं ते आल्यावर पाहिजे तुमचा हिशोब काय काय नाही माझ्या डोकं नका खाऊ तुम्ही ते आले तर बबनराव अरे काय राजा बबनराव कसं कुठं काय तुमचे दोस्त कुठे आहे म्हणलं एवढे काळजीत कोण म्हणलं काय झालं बघ काय घनश्याम कसं काय तुम्ही चला घरी चला चहा घेऊन चला चहा काय राजा गोड लागणार आहे म्हणलं हे बा 15 लाखाचा फटका आहे ना बा शिवलानं 15 लाख काढले राजा म्हणलं अजून कास्तकार वाटले नाही आता तू सांगत असताना रोज कधी काढले ना हो काढले असं मग आता पाहून चालले पैसे दिनच ना मग अजून याच आहे ते आला की पाहून घेऊन हिशोब काय नाही तर भेटते पैसे कुठे नाही जात पैसे कुठे जात असते पण त्यात उद्या आता मार्केट सुरू राहिलं मग आज संध्याकाळी पैसे रेडी नाही पाहिजे आपल्याजवळ आता म्हणलं हे बा शिवलाला फोन लावून पाहिजे मायाला का उचलून नाही राहिली ते तसं काहीच नाही ते त्याचा फोन खराब झालेला आहे आजच आता गोष्ट झाल्या सकाळी रिंग येत नाही म्हणलं का लोक म्हणते फोन नाही लागून राहिला काय प्रॉब्लेम मला काय माहिती पाहा लागते असं म्हणे पण आज काय बरं प्रॉब्लेम काय खरं काय बरं ठीक आहे मग आता म्हणजे भेटेल ना समजा हाय असं नाही बाई म्हणलं घरी आहे का पैसे अरे सांगा बाबा नाही का 10 लाख रुपये त्यांनी ठेवले नाही का तिथं लय अंदर ठेवला जमिनीत गाडून ठेवलं नाही ते कसं आहे मला काही माहित नाही बाबा काय काय नाही तर त्याचं त्याला माहित आपण कसं हिशोबात लक्षच नव्हतं त्याच्या बरं समजा मग नाही बाबा असं नसतं मग समजा नाही उद्याचे काम पडत नाही का येईन नाही का आता थांबतो मग मी तो घरी थांबून देतो मग नाही का सांगा आता अरे काहीच नाही तुम्ही काहीच करू नका तुम्ही चालले जा बिंदास आता आपल्या घरी चहा घ्या भला चहा घेतल्यानंतर चालले जा पाहून आपण उद्या काय होते तर काही विषय नाही त्याचा येतेच ते आता येईल 8-9 वाजेला येतेच असते मग ते पुरीचा मामा जरा असं कसं आहे बसणारा माणूस आहे ते असं आहे ते कोणता मामान काय बरं ठीक आहे मग बरं चाल चहा घेऊ बा मग निघतो बी नाही तर मग कसं थांबायची इच्छा मला वाटते बा येपर्यंत थांबाच
नाही ना, तुम्ही इतके हे बा लोड बघत जाऊन अशा गोष्टीचा. पैसे कुठे नाही जात तुमचे. चला घरी चला चला चला. सांगा येते का नाही तर बरं ठीक आहे, चला मग चला चहा घेऊन घेऊ, पाहू मग उद्याचं काय होते तर.